नमस्कार, माझं नाव श्वेता. मी 2 गोंडस मुलांची आई आणि एक लाडावलेली बायको. जशी तुमची सकाळ असते ना रविवारची निवांत, तशी आमची पण असते निवांत. निवांत म्हणण्यापेक्षा मंदच म्हणा ना. तर एकीकडे आपल्या नाश्त्याची तयारी सुरू होती आणि एकीकडे आपल्या मुलांच्या नाश्त्याची तयारी सुरू होती. तर आपण वळूयात आपल्या रेसिपीकडे आज. तर आपण काळे तीळ इथे भिजवतोय. काळे तीळ यासाठी कारण यामध्ये दुधापेक्षा आणि पांढऱ्या तिळापेक्षा दुप्पट कॅल्शियम आपल्या मुलांना मिळतं. तर ते नेहमी सोक करूनच यूज करायचे वाटणामध्ये. आणि मग आपण घेतोय हे स्वच्छ धुतलेला खिमा आहे मटणाचा पावशेर. आणि मग आपण त्याला स्टीम करतोय मसुरीच्या डाळीसोबत आणि तांदळासोबत. तर यासाठी कारण का हे पचनाला हलकं जाईल आणि मसुरीची डाळ जरा पचायला हलकीच असते, तर आपण त्यासाठी ते कंबाईन करतो. आणि बाकी आपले सगळे आवडीनुसार मसाले टाकून घ्या. पावडरचे मसाले टाकून घ्या, वाटण टाकून घ्या तुमच्या आवडीनुसार, मीठ टाकून घ्या आणि मस्त स्टीम करून शिट्ट्या काढून त्याला स्मॅश करून घ्या मटणाच्या खिमाला आणि डाळीला. सगळं एकजीव करून घ्या मिश्रण. आणि हे सगळं एकजीव झालेलं मिश्रण टाकून द्या तुमच्या वाटणामध्ये. हे वाटण पूर्ण एकजीव झालं पाहिजे कारण का आपण यात मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे. तर ते पूर्ण एकजीव होऊ द्या ते पूर्ण. आणि अशा प्रकारे तयार आहे आपली मटणाची खिचडी. नक्की ट्राय करा ही खिचडी. आणि मग आता आपण बनवतोय ॲपलचं सूप. यासाठी एक ॲपल घ्यायचं आहे, एक आवळा घ्यायचा आहे, एक कांद्याचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे, टोमॅटो घ्यायचा छोटासा आणि दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे छोटासा, आणि कच्ची हळद आणि नेहमीप्रमाणे आपली कोथिंबीर. या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुकरमध्ये शिट्टी काढून घ्यायची. हे सूप तुमच्या मुलांसाठी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्ही पण ट्राय करा हे आणि एन्जॉय करा हिवाळा. चलो बाय बाय. उद्या भेटू अजून काही नवीन शिकण्यासाठी. टेक केअर. बाय.